अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आज पिंपळगावच्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर लाखो भाविकांना स्वादिष्ट रुचकर भोजन, ज्या भोजनामध्ये चपाती, वरण, भात, भाजी, स्वीट आणि दररोजचा हा मेन मेनू, त्याच्याबद्दल जी काम करणारी, जी मेहनत करणारी ही जी सेवेकरी मंडळी आहे, या सेवेकरी मंडळीने मागच्या 7 दिवसापासून आतोनात प्रयत्न करून, मेहनतीचा काडीचं पान करून, स्वतःचा कष्टाचं झीज करून, घाम गाळून या ठिकाणी ह्या अन्नदानामध्ये सहभाग घेतला आहे। या 7 दिवसाचा अन्नदानाचा सहभाग कसा झाला त्याची थोडीशी माहिती आपण ऐकूया, त्याच्याबद्दल थोडी चर्चा करूया। माझ्यासोबत आहेत इथल्या आयोजकातील महत्त्वाचे, त्यांच्यासोबत आपण चर्चा करतो। 7 दिवसाचं काय नियोजन राहिलं सर, जीवनामध्ये काय काय आपण भाज्यावर देण्याचा प्रयत्न केला वगैरे? श्री गुरुदेव दत्त, श्री परमपूज्य व्यंकट स्वामी महाराज, पिंपळगाव तालुका हदगाव यांच्या कृपा आशीर्वादाने व यांच्या अथक परिश्रमाने या ठिकाणी श्री डॉक्टर राजेंद्रदासजी प्रसाद यांच्या मधुरवाणीने महाशिवपुराण कथाचा आज 7वा दिवस आहे व या ठिकाणी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने जवळपास 500 साधू संत आपल्या या भूमीवर अवतरलेले आहेत, पिंपळगाव भूमीवर, जेणेकरून की या पंचक्रोशीमध्ये सर्व काही बदल त्यांच्या आगमनाने घडणार आहे। या ठिकाणी 108 महायज्ञ कुंड, जे मला वाटते की आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आतापर्यंत झालेला नाही व यापूर्वी 2017मध्ये श्री व्यंकट स्वामी महाराजजीनेच हा यज्ञकुंड केलेला होता व आज 2025मध्ये पुनश्च आपल्याला याचा अनुभव भेटतोय, याचे दर्शन मिळते। या एवढ्या महान साधू संतांचे एका ठिकाणी एकमेव आणि या ठिकाणची व्यवस्था जर आपण विचारायचं म्हणलं, बघायचं म्हणलं तर आपण शब्दाने आपण व्यक्त करू शकत नाही, अशा पद्धतीची या ठिकाणी व्यवस्था झालेली आहे। या ठिकाणी जवळपास 270 बाय 600चं कथामंडप आहे आणि 270 बाय 600चं कथामंडप झाल्यानंतर सुद्धा 2 दिवसाच्या परिस्थितीनुसार लोकांचा जे जनप्रतिसाद होता त्यांच्यानुसार 20,000 स्क्वेअर फुटाचा जवळपास मंडप वाढवलेला आहे आणि लोक एकदम शांतीनं बसून या ठिकाणी कूलर वगैरे मंडपामध्ये फार उत्तम व्यवस्था केलेली आहे आणि लोकांना कसल्याही प्रकारचा त्रास नाही। आजूबाजूला पाण्याचे टँकर वगैरे, पाण्याची व्यवस्था, त्याच्या बाजूला शौचालयाची व्यवस्था, असे म्हणजे व्यवस्थित सगळ्या काही लोकांना त्रास होणे, उन्हाचा त्रास होणे या दृष्टिकोनातून या ठिकाणच्या लोकांनी व्यवस्था केलेली आहे। व दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जेवणाची जर जागा बघितली आपण तर न भूतो न भविष्यती एवढी मोठी जागा जेवणाची बघायला भेटणार आहे आणि या ठिकाणी स्वयंपाक करण्याची जागा जर बघितली, या जागेचं पवित्रता जर बघितली तर आपण विचार करू शकत नाही की आपण एवढी पवित्रता अजून कुठं आपल्याला बघायला भेटणार आहे। एवढी स्वच्छता, एवढ्या ठिकाणचं पाणी टाकणं, ज्या त्या ठिकाणचं नियोजन, ज्या त्या ठिकाणी लागलेले मजूरदार, ज्या ठिकाणी स्वतः स्वयंसेवक, रोजचं जेवण या ठिकाणचं मेनू आहे, भाजी, पोळी, भात, वरण आणि एक मिठाई, ते बी मिठाई कोणत्या प्रत्येक दिवशीची मिठाई हे गाईच्या तुपातून झालेली आहे। हे तूप पथमेडा राजस्थान इथून जवळपास तूप आलेलं आहे। तुपाची क्वांटिटी आत्तापर्यंत 60 क्विंटलची आलेली आहे। हे जे महायज्ञ चालत आहे या ठिकाणी महायज्ञामध्ये 20 क्विंटल गाईचं पूर्ण तूप वापरत आहेत। सगळ्यात म्हणजे आपण पैशाच्या रूपानं जर बघितलं तर सगळ्यात महाग असते, पण तिथली क्वालिटीला चॅलेंज नसते, त्या ठिकाणच्या क्वालिटीचं वापरतो। या ठिकाणी जे काही अन्न वापरल्या जात आहे ते अन्न 1 नंबरच्या प्रतीचं आहे। या अन्नाला कसल्याही प्रकारची बाधा नाही, हे क्वालिटी सगळ्यात नंबर 1 जे भेटू शकते ते वापरलेली आहे। ते सगळं अन्न चुलीवरचं आहे। विशेष म्हणजे चूल म्हणल्यानंतर तुम्ही म्हणसाल की झाड तोड व्हायली, हे वृक्ष तोडीचं जर नाही चूल, हे जवळपास 5 वर्षापासून जे झाडं वाळलेले आहेत, जंगलामधले आहेत, इथल्या पंचक्रोशीच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातली वाळलेले झाड या पिंपळगाव क्षेत्रामध्ये आणून टाकलेले आहेत। स्वतः त्यांनी रात्री 12ला, 1ला, 3ला कधीही चक्कर मारतात, पूर्ण गोष्टीची पाहणी करतात, अन्न क्षेत्रामध्ये फिरतात, प्रसादालयामध्ये फिरतात, इथं स्वयंपाक करायलेल्या भट्ट्यामध्ये फिरतात, स्वतःच्या नजरेखाली प्रत्येक गोष्ट त्यांनी बघून या पद्धतीचं काम केलेलं आहे। मी फक्त एवढं म्हणू शकतो
की आमच्या बघण्यामध्ये न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम बघायला भेटणार. आणि आमचं भाग्य आहे की आम्ही या जवळच्या या ठिकाणी आम्हाला सेवा करायला भेटायली. हे सगळे जे काय सेवेकरी आहेत, या सगळे सेवेकऱ्याचं भाग्य आहे. इथल्या लोकांचं, आजूबाजूच्या गावच्या लोकांचं भाग्य आहे की हे आम्हाला सगळं काही इथं दर्शन करायला भेटाले, सेवा करायला भेटाले. आणि सगळं काही गोष्ट आज 7वा दिवस आहे. कधी ना अन्नामध्ये कमी आहे, ना अन्नामध्ये साधं मीठसुद्धा कमी नाही. रोजच्या जीवनामध्ये साधं मीठसुद्धा कमी नाही. कुठं कोणत्या गोष्टीची कमतरता नाही, कुठं माणसं कमी नाही. प्रत्येक येणारा भगतसुद्धा शांतीनं यायला आहे, शांतीनं घ्यायला आहे. आत्तापर्यंत हे आज समाप्तीचा दिवस आहे, पण आजच्या समाप्तीच्या दिवशीपर्यंत सुद्धा इथं कसल्याही प्रकारचा गालबोट नाही. या पद्धतीचे म्हणजे एकत्रित बाबानं एवढं जबरदस्त इथं वातावरण तयार केलेलं आहे. तुम्ही जर रात्रीच्या वेळेस फिरशाल तर तुम्हाला जे लोक कुंभमेळाव्यामध्ये गेलते त्याला कुंभमेळावा आठवल, आणि जे गेले नाहीत ते हेच कुंभमेळा आहे समजून घ्या. याच पद्धतीची तिथं परिस्थिती होती. आणि आपले बहुत धन्यवाद. अंदाजे किती सेवेकरी काम करत असतील पर दिवसातून? या ठिकाणी दररोज 7 ते 8 हजार सेवेकरी फक्त भोजन आणि स्वयंपाकघरामध्ये 7,000. या ठिकाणी कथा मंडपामध्ये 2,000 सेवेकरी आहेत. या ठिकाणी यज्ञ मंडपामध्ये जवळपास 350 लोक आहेत. आज आपण एकत्रित जर बघितलं तर 13-14 हजार लोकांचा जवळपास स्टॉप काम करत आहे. कोणताही स्टॉप म्हणजे मजुरीचा नाही, स्वयंसेवक आहेत. सगळे लोक स्वयंसेवक आहेत. सगळे लोक स्वयंस्फूर्तीनं करालेत. या ठिकाणी आलेलं अन्नक्षेत्र हे सगळ्या शेतकरी वर्गाचं आहे. सगळे शेतकरी या ठिकाणी आपले 1 किलो 1 क्विंटल काय त्यांच्या परीनं जे होईल ते शेतकऱ्यांपासून आलेलं आहे आणि हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहे. बाबा काही यांचं वैयक्तिक समय याच्यामध्ये काही नाही, सगळं आपल्यासाठी आहे. हे बाबा जे तप करत आहेत हे सगळं आपल्यासाठी आहेत. आपण विचार करू शकणार, मागच्या 48 तासामधलं तुम्हाला वर्णन सांगतो मी. बाबांनी फक्त 2 तास झोप घेतलेली आहे. एवढं बाबाचं या ठिकाणी एक्सरसाइज आहे. रात्री महापूजा होती, रात्रभर जागरण. आज महाराज जाणार आहेत, त्यांच्यासोबतच आहे. एवढं एक्सरसाइज आहे, सगळं आपल्यासाठी आहे. आणि सगळ्यांनी या गोष्टीचा आनंद घ्यावा, सत्संगाचा आनंद घ्यावा एवढी विनंती करतो. आपले खूप खूप धन्यवाद. आजचा हा कुंभमेळा नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे घडतो. पण पिंपळगाववासी जे निवासी आहेत, या ठिकाणचे आहेत, त्यांचा आनंद द्विगुणित व्हायला आहे. कारण अपेक्षाही नव्हती दररोज 1.5 ते 2 लाख भाविक या ठिकाणी येणं आणि प्रसादासह कथेचं सेवन करणं. मी पिंपळगावकरांच्या वतीनं पिंपळगावकरांना विचारतो की त्यांनी या कथेचा आनंद कसा घेतला, काय सांगतील ते? 6 मार्च ते 13 मार्च या दरम्यान आमचं शिवपुराण कथेचं नियोजन आम्ही गावकरी मंडळी गेल्या या कथेचं 1 वर्षापासून नियोजन करत आहोत. आम्हाला बऱ्याच कामं करते वेळेस जमिनी लेवलिंग करणे, जमिनी शेतकऱ्याला ताब्यात घेणे, आम्हाला सर्व या राजवाडी पिंपळगाव शेतकऱ्याने सर्व सहकार्य केलं. आम्हाला जमिनी मोकळ्या करून दिल्या आणि हा शिवपुराण कथेचा कार्यक्रम मोकळं करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं. आणि आज आम्हाला थोडं वाटत होतं, पण आम्हाला एवढा प्रतिसाद मिळत आहे की 6 मार्चपासून आमचं जवळपास 1 ते 1.5 लाख लोक दररोज प्रसाद घेत आहेत. आम्ही दररोजचं प्रसादाचं नियोजन सायंकाळी करत आहोत आणि दिवसभर प्रसादाचं वाटप करत आहोत. भाविक भक्त या सेवेमध्ये जेवढे आहेत ते सर्व सेवा देत आहेत आणि आम्हाला एवढं सहकार्य या बाहेरगावच्या सर्व भक्ताचं लाभलं आणि त्यांच्यामुळं आमच्या पिंपळगावचं नाव आज खूप या लोकांच्या सहकार्यामुळे उज्ज्वल झालं. आम्ही पिंपळगाव वासियातर्फे ज्यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला भरपूर सेवा सहकार्य केलं, पिंपळगावच्या वतीनं आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आणि त्यांचे आभारसुद्धा मानतो. आपल्या घरामध्ये जर 7 ते 8 लोक आले तर घरच्या महिलांना स्वयंपाक काय करावं त्याचा विचार पडतो, डोक्यावर आट्या पडतात असं म्हटलं जातं. पण आज या कुंभमेळ्यामध्ये आपण जर विचार केला तर हजारो लोक आज प्रसाद घेत आहेत. या प्रसादाचं आणखी सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य की हा प्रसाद ॲसिडिटिक नाही, म्हणजे
हा प्रसाद घेतल्यानंतर असं कोणी म्हणलं नाही की जळजळ करते, मळमळ होते, ॲसिडिटी झाले. प्रामुख्यानं 4 हात ज्या ठिकाणी एकत्रित येतात आणि चुलीवरचं जेवण जे म्हणतो की त्याचा जो स्वाद आहे प्रसादाचा खूप वेगळा आहे. आणि हा एवढा डोलारा सांभाळणारे ज्यांनी या स्वयंपाकाचं नियोजन केलं ते माझ्यासोबत आज आहेत. आणि दररोजच्या भाज्या वेगळ्या काय काय त्यांनी नियोजन केलं. म्हणजे भाऊ, दररोज आपल्याकडे किती कामगार काम करतात? आपल्याकडे 400 कामाचे 400 कामगार काम करतात. 400 कामगार. हां, तुम्ही थोडं तुम्ही तुमच्या चालतात. बरं, दररोज भाज्याचं काय नियोजन केलं? दररोज कशा भाज्या तुम्ही वापरतात? पहिल्या दिवशीपासून पहिल्या दिवशी भाजी केली गोबीची, दुसऱ्या दिवशी केली आलू टमाटा, तिसऱ्या दिवशी बैंगन आलू, आज केली टमाटा चटणी, उद्याच्याला आलू गोबी आहे. बरं, तुम्ही 7 दिवस स्वीट आम्हाला खाऊ घातलं चांगलं. हो. तर त्याचं काय नियोजन केलं? काय काय स्वीट वापरलं त्याच्यामध्ये? स्वीटमध्ये एकादशी आपला एक कडाव केला, गुरुद्वाड्यातला करतात ते. एकादशी केला शिरा, एकादशी केलं लाबडं, आणि आता 2-3 दिवस झालं 150-200 पोत्याची तुपाची बुंदी. बरं, याच्यामध्ये कारागीर जे काम करतात ते असं शिफ्ट वाईज म्हणजे घंट्याला बदलतात की एकसारखे काम नाही, करतात? एकसारखे 8 दिवस झाले एकसारखेच आहेत. कोणी बदल नाही, ग्रुप वाईज आहेत सर्व. ज्याचे त्याला एकाला भात, एकाला भाजी वरण, एकाला बुंदी, एकाकडे चपाती, ग्रुप वाईज आहेत. 8 दिवस सतत सारखे एकच तेच आहेत. हे एकूण तुमचे मूळ कामगार, मुख्य कामगार किती आहेत त्याच्यात? मुख्य कामगार 10 आहेत. 10 आहेत. त्याच्या हाताखाली काम करणारे किती लोक आहेत? ज्याच्या त्याच्या हाताखाली 50-50 लोक आहेत. 50 लोक आहेत. हां, जवळपास असे 500 लोक आहेत जवळपास. 500 लोकांचं. बरोबर. आता याच्यामध्ये उद्या काल्याचा शेवटचा दिवस आहे. हो. काय वाटतंय स्वयंपाक इतर लोकांना तुम्ही प्रसाद दिला त्याच्यामुळे तुमच्या मनाला काय वाटतंय? आम्हाला आनंद वाटतो त्याचा. किंवा आपण द्यायला म्हणजे आपलं भाग्य. म्हणजे आतापर्यंत तुम्ही अंदाजा स्वयंपाक करून प्रसाद करून दिला, किती लोकांनी कसं घेतला असं तो वाटतं अंदाजा? आतापर्यंत एक 6-7 लाख लोकांनी घेतला. 6-7 लोक. यापूर्वी अगोदर असं कोणतं मोठं काम तुम्ही केलं आहे का? या अगोदर नाहन केली याच्यावर, फक्त गेले महिन्याचे पण नाहन केली. हे सगळं तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं काम मोठा आहे. काम.